भोंदू खरातकडून इन्कम टॅक्स मध्येही घोळ। शेकडो कोटींची संपत्ती असूनही फक्त काही लाखांचं उत्पन्न दाखवून खरात टॅक्स भरत असल्याची माहिती समोर। खरातवर कारवाईची शक्यता। भोंदू खरातचा आणखी एक नवा कारनामा समोर। शाकाहारी लोकांना खरातनं चक्क मासा खाण्यास भाग पडल्याची धक्कादायक माहिती उघड। मासा पाण्यातील वनस्पती असल्याचं सांगून व्यावसायिकांकडून लाखो उकळले। भोंदू खरातची आज पोलीस कोठडी संपणार। अत्याचाराच्या 8 एफआयआर समवेत एकूण 10 प्रकरणात खरात आरोपी, तर एसआयटीनं खरातच्या मुलालाही घेतलं ताब्यात। भोंदू खरातकडे फोटोवर फुल्या मारण्याची पद्धत होती। त्यानं अजितदादांच्या फोटोवरही फुल्या मारल्या होत्या। भोंदू अशोक खरात संदर्भात रोहित पवारांचा खळबळजनक दावा। आजपासून पगार, टॅक्स आणि रेल्वे तिकिटाबाबत बदलणार नियम। बँकिंग आणि यूपीआय चार्जेसवर वाढवणार भार। कोल्हापुरात ज्योतिबा देवाच्या चैत्र यात्रेला सुरुवात। यात्रेसाठी लाखो भाविक कोल्हापुरात दाखल। गुलालाची उधळण करत भक्तिसागरात उत्सवाचा जल्लोष। नगरच्या पाथर्डीत मोकाट वळूंचा सुळसुळाट। वळूंच्या झुंजीत घराबाहेर खेळत असलेली लहान मुलं थोडक्यात बचावली। धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद। अमेरिकेशी युद्धविराम करण्यास इराण तयार, मात्र भविष्यात कोणतेही हल्ले करणार नाही याबाबत ठोस आश्वासन देण्याची राष्ट्रपती पेजेशकियान यांची मागणी। आखाती देशातील अमेरिकेच्या टेक कंपन्यांवर आजपासून इराण करणार हल्ले। ॲपल, गुगल आणि मायक्रोसॉफ्टसह 18 कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना कार्यालय सोडून जाण्याचा दिला इशारा। आणि नाटो देशांना ट्रम्पनं दिला इशारा, आमच्याकडून तेल खरेदी करा, नाहीतर हॉर्मुझ सामुद्रधुनी उघडण्याची हिंमत दाखवा। अमेरिका कुणाचीही मदत करणार नाही। मुलुख महाराष्ट्राला आता सुरुवात करूया। भोंदू अशोक खरातची पोलीस कोठडी आज संपणार आहे। भोंदू खरातला आज पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार आहे। 29 मार्चला खरातला कोर्टात हजर केलं होतं आणि त्यानंतर कोर्टानं खरातच्या पोलीस कोठडीत वाढ करत 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी वाढवली होती। खरात तपासात सहकार्य करत नसल्याचं समोर आलं होतं। खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर झाला असून त्यात राजकीय व्यक्तींची नावं दुसऱ्याच्या नावानं सेव्ह केल्याचा संशय आहे। आज कोर्ट पुन्हा काय निर्णय देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अशोक खरात हा सध्या पोलीस कोठडीमध्ये आहे। अशोक खरातचा दिनक्रम नेमका कसा असतो आपण पाहूयात। सकाळचं जेवण 9 वाजेपर्यंत तो करतो, त्यानंतर रात्रीचं जेवण 5 वाजेपर्यंत तो करतो। कोठडीत असताना झोपताना अशोक खरात मंत्र पुटपुटत असल्याची माहिती समोर येते। आणि या संदर्भात आता अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, अशोक खरातची पोलीस कोठडी आज संपणार आहे, आज त्याला पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार आहे, काय अपडेट? अजय, या सगळ्या प्रकरणामध्ये अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे आज अशोक खरात याला न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे आणि अशोक खरातची आज पोलीस कोठडी संपते आणि त्यामुळे त्याला न्यायालयात हजर केलं जाणार आहे। मात्र न्यायालयात हजर करत असताना अशोक खरातला ज्या काही 3 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आलेली होती त्या पोलीस कोठडीमध्ये जे काही रिमांड घेत असताना जे काही पुरावे त्यांना प्राप्त झालेले आहेत ते सगळे पुरावे आज न्यायालयाच्या समोर हजर केले जाणार आहे। अशोक खरात याच्या ऑफिसची जी तपासणी केलेली होती त्या तपासणीमध्ये काही महत्त्वाच्या बाबी, महत्त्वाच्या गोष्टी एसआयटीला प्राप्त झालेल्या आहे। तर त्याच्या तपासामध्ये देखील वेगळी माहिती जी आहे ती एसआयटीच्या आणि पथकाला प्राप्त झालेली आहे। ही सगळी माहिती, हा सगळा डाटा घेऊन आज एसआयटीचं पथक न्यायालयामध्ये
अशोक खरात याला घेऊन पोहोचेल आणि त्यानंतर साधारणतः 2-2:30 वाजेच्या सुमारास अशोक खरातला नाशिक सत्र न्यायालयात आणलं जाईल आणि त्यानंतर अशोक खरात बाबत पुन्हा पोलीस कोठडी मागितली जाते, त्यात न्यायालयीन कोठडी मिळते, हे सगळं बघणं महत्वाचं असणार आहे. मात्र न्यायालयीन कोठडी जरी मिळाली तरी त्याला दुसऱ्या गुन्ह्यात त्याच ठिकाणी अटक करून पुन्हा पोलीस रिमांड जो आहे तो मागितला जाण्याची शक्यता जी आहे ती देखील या सगळ्यामध्ये व्यक्त केली जाते. लक्ष्मण, अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद. भोंदू अशोक खरातचा नवा कारनामा समोर आलाय. भोंदू अशोक खरातनं शाकाहारी असलेल्या लोकांना मासा खाण्यास भाग पाडल्याचं समोर आलंय. मासा पाण्यातील वनस्पती असल्याचं सांगून प्रसाद म्हणून तो मासा खायला द्यायचा. मासा कापल्यावर रक्त येत नाही, माशात हाडं नाहीत, मासा ही पाण्यातली वनस्पती असल्याचं सांगून काही जैन धर्मीय व्यावसायिकांना फसवून लाखो रुपये खरातनं उकळलेत. एसआयटीच्या तपासात खरातचा हा नवा कारनामा समोर आलाय. भोंदू अशोक खरातनं इन्कम टॅक्समध्ये देखील घोळ केल्याचं समोर आलेलं आहे. भोंदू अशोक खरात केवळ काही लाखांचं उत्पन्न दाखवून आयकर भरत होता अशी माहिती समोर आली आहे. मात्र अशोक खरातची संपत्ती शेकडो कोटींच्या घरात होती. अशोक खरातनं कंपन्या, बांधकाम प्रकल्प, हार्डवेअर व्यवसायात जीएसटी बुडवल्याचा संशय आयकर विभागाला आहे. आयकर विभागाकडून अशोक खरातवर मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे. अशोक खरातचा पुण्यातील सीए, पुजारी आणि सराफ व्यावसायिक यांची चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर येते. खरातला समोरासमोर बसवून चौकशी करण्यात आल्याचं समोर येतंय. तब्बल 6 तास ही चौकशी करण्यात आल्याचं कळतंय. यावेळी पुण्यातील एका बँकेमधून घेतलेल्या कर्ज प्रकरणात माहिती उघड झाली आहे. एका बँकेच्या मॅनेजरला 1 कोटी रुपये लाच दिल्याची ही माहिती मिळते. भोंदू खरात प्रकरणातले व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल केल्याप्रकरणी राज्यभरात 100 पेक्षा जास्त गुन्हे दाखल करण्यात आले. एसआयटीनं व्हिडिओ संदर्भातल्या तब्बल 3,500 लिंक्स समाज माध्यमांवरून हटवलेल्या आहेत. दरम्यान भोंदू अशोक खरात प्रकरणात रोज नवनवे खुलासे समोर येत असतानाच अशोक खरात प्रकरणी आता रोहित पवार यांनी नवा आरोप केलाय. भोंदू अशोक खरात याच्याकडे फोटोवर फुल्या मारण्याची पद्धत होती. त्यानुसार अजितदादा यांच्यासह महाराष्ट्रातल्या एका अत्यंत बड्या नेत्याच्या फोटोवर फुल्या मारण्यात आल्याचं कळतंय, असं सूचक ट्विट रोहित पवार यांनी केलंय. तसंच या भोंदू खरातनं कुणाच्या सांगण्यावरून फोटोवर फुल्या मारण्याचा जादूटोणा केला, ज्यांच्या सांगण्यावरून जादूटोणा केला त्यांचा हेतू काय होता हे देखील समोर येणं गरजेचं आहे, अशी मागणी देखील रोहित पवार यांनी ट्विटरवरून केली आहे. त्यामुळे नव्या चर्चांना उधाण आलंय. रोहित पवारांनी थेट अजित पवार यांच्या निधनाबाबत अशोक खरातवर आरोप केले असून राज्यात खळबळ माजली आहे. तर रोहित पवार यांनी या संदर्भात ट्विट केलेला आहे. खरातकडे फोटोवर फुल्या मारण्याची पद्धत आहे आणि खरातनं दादांच्या फोटोवर फुल्या मारल्या असल्याचं देखील रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे.